म्हणून तुमचे उभा राहायला झालेत. मला 5 ते 6 निरोप आलेत. हळू चिठ्ठ्या बी येत्याला की रोड सगळा जाम, सगळे लोक उभा आहेत. आम्ही माईक लावून ठेवलेत. तुमची बघती ऑर्डर किती माईक आलं. त्या चिंचाच्या फांद्या फेद्या मोडतात बरं का, तुमच्या पाय पडतो तेव्हा लयच अवघड झाला हो तेव्हा. सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, गावकऱ्यांसाठी आपण इथे ठेवली. थोडे हाल होते, मी दिसणार नाही तुम्हाला, नका दिसू देऊ. आवाज येईल तिथून ऐका, कारण हे विषय आता याच्यानंतर बैठक होणार नाही म्हणून शांत चित्तानं आहे तिथून ऐका म्हणतो. गावकरी तुम्हाला विचारणार आहेत काय निरोप आहे, तुम्हाला गावात सांगता आला पाहिजे. म्हणून आपण इथं बैठक ठेवली. एवढ्या वेळेस त्रास सहन करा. मुंबईत जाताना पटांगणे बोल्या बाया तुम्हाला झाल्या मैत्या, टेन्शन तिथलं तुम्हाला येत नाही आणि मराठीला संभाळणे. महत्वाचा विषय, आतापासून तयारी लागा. जेवढ्या गाड्या असत्या ट्रॅक्टर जीप हे ध्यानात आलं नाही. आपला तर कॅम्प्युटर सुरू होतं पण ध्यानातलं ठेवतं. पश्चिम महाराष्ट्रातून फोन आले 4-5 दिवसांनी आणि ते म्हणले तिकडं पोलिसांनी सीआयडी सुरू केलं. गाड्या किती जाणार आहेत, गाड्या किती जाणार आहेत, गाड्या किती जाणार आहेत, गाड्या किती जाणार आहेत, गाड्या किती जाणार आहेत. मराठीचे पोरं म्हणतात लय मोठ्या आकडाच सांगा ना. त्या म्हणतात लय मोठ्या म्हणजे किती, ते म्हणले आताच नसतं सांगत, आम्ही निघताना सांगतो. म्हणजे मराठीचे बी एवढे हुशार झालेत, काही सांगत आहेत 20, काही म्हणतात 15 आणि लय मोठे निघा त्या काका. ते म्हणतात नंबर द्या, ते म्हणतात जाताना घ्या पोरं म्हणजे. कारण त्यांनी सुरू केलंय आता. हे मुंबईला किती येणार आहेत आणि आजच्या नंतर त्यांना कळत. आणि असं देवेंद्र फडणवीस साहेब शहाणे, त्या साहेब या मराठा समाजाच्या वतीनं तुम्हाला आमचं सांगणं आहे, आम्हाला मुंबईला यायचं नाही. 29 ऑगस्टच्या आत आरक्षण देऊन टाका, गुलाल घेऊन येतो. पण 29 ऑगस्टच्या आत नाही दिलं तुम्ही जाणं ते मराठे जाण. मुंबईत तुम्हाला पाय ठेवायला जागा राहणार नाही. आणि मुंबईत गेल्यावर मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये फडणवीस साहेब आंदोलक मनोज जरांगे पाटील माझ्या एका बी पोराला जर काठी लागली ना, फडणवीस साहेब 29 ऑगस्टला मुंबईला येतोय. माझ्या पोराला जर काठी लागली तर जे परिणाम ते तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो. देवेंद्र फडणवीस शक्यतो तेवढा डाव करू शकतो. मग महाराष्ट्रातल्या मराठ्याला सांगतो, तुमचं लेकरू म्हणून मुंबईला चाललोय. महाराष्ट्रातल्या 6 कोटी मराठ्यांवरती गुलाल टाकायचा. आता मी मागे येणार नाही. आपल्याला कोणी आडमट समजू नये म्हणून आपण त्याला 2 वर्षाचा वेळ दिला, थोडा वेळ नाहीये. माझ्यात आणि माझ्या मराठा समाजात आता संयम राहिला नाही. आम्ही आरक्षण घेणार तेव्हाच मागे फिरणार आणि ते पण ओबीसीतूनच, इकडून तिकडून नाही. म्हणून इथून जाताना आपण मात्र शांततेत जायचं. मी तुमचा शब्द मोडला नाही, तुम्ही मराठीने माझा शब्द मोडायचा. शांततेत मुंबईत आंदोलन होणार.
पण आरक्षण आता घेऊन येणार. वाशिंग पिशी नाही, वाशी नाही पिशी नाही, आणि आम्ही थांबत नसतो, धडक जात असतो. आणि तुम्ही रस्ते फस्ते अडीतात मराठ्याला वेगळेच रस्ते म्हणतात. माय आधी ते आझाद मैदान होते, त्याला आपल्याला ते काय कमी नाहीत. आणि जर शहाणे असले तुमची यासाठी काही शियाळी असली, तुम्ही नुसते लोक बघा म्हणा फडणवीस साहेब पुढे पुढे उभा आता पात्रातून बोळीतून बाळीतून बघत येत उभाच. मी परत एकदा सांगतो, फडणवीस साहेब तुमचं माझं शत्रुत्व नाही, माझ्या समाजाचा नाही. मराठ्यांच्या नादी लागू नका बरं का, तुम्हाला सांगतो. तुम्ही आमचा हक्काच आहे ते द्या, नादी लागू नका. त्याला भाऊ तू खरंच लोक आहेत का सगळे? जाऊ का चौकात मग त्या डबल काय म्हणजे 2 सभा नळ तो खाली मग आता मी बरोबर करतो. रोडवर जेवढे बांधवांना तुम्हाला आवाज येतोय का? मी तिकडे येतो थोड्या वेळा, टेन्शन घेऊ नका तुम्ही, बसा जागेवर घ्या. आता पर्याय काय दुसरा? आता सगळं हवे रोड लोक आहेत म्हणलं, 3 किलोमीटर येते का आणि काय सगळे मिळून. अरे पराव तुम्ही म्हणता तिकडे या, तिकडे आलं 3 किलोमीटर खरंच दिसल होईल मी तुम्हाला. मग आता घटना कुठून इथे थांबा बरं, मंडपातले थांबा. आपण त्यांच्या घटना रोडवर त्याच्या मंडपातल्या घटना देऊ नका. किती आवाज येतोय? आता इकडे जर रोडवर गेलं तर कॅमेरा दिसणार नाही. आता काय करायचं? सगळ्याच दिसेल म्हणलं पाठावर पाहिजे लोक. आता पाठावर म्हणलं अरे सगळ्यात अगोदर तुमच्या नतमस्तक होत रे बाबा, तुमचा तोड नाही, मराठ्याला तोड नाही, तुम्हाला तोड नाही. तुम्हाला कोणी अपमान केला ना, तुम्ही त्याची जिरीतात पा. आपला विषय पुरा करू वाटल्यास मी रोडवर येतो, पण आपण पुरा विषय करू इथं अगोदर. तुम्हाला हे विषय सांगत होतो, मराठ्याच्या एकाही पोराला जर मुंबईत काठी लागली तर फडणवीस साहेब महाराष्ट्रातले पांदण रस्ते सुद्धा सुरू राहणार नाही. ग्रामीण रस्ते हवे फिवे तर सोडूनच द्या, पण पांदण रस्त्याने सुद्धा फिरता येणार नाहीत, कारण याला मराठी म्हणतात. मग एक लक्षात ठेवा, आम्ही शांततेत इथून आपण शांततेत मुंबईला जायचंय. ज्यावेळेस आपण गेल्या वेळेस शांततेत गेलो होतो, तसा सगळ्यांनी शांततेत जायचं. कोणाच्या गाडीला धक्का लागला नाही पाहिजे, सगळे शांत व्हा. ए लटालटी करू नका, भाऊ भारत तिथंच असं नाही. तो पुढं काय पुढं जागाच नाहीये, जागेवर उभा सगळे. सगळ्यांना बोलवतो मी, मुंबईवाल्यांना सगळ्याला मध्ये बोलून घेतलंय, आणि ज्या आले त्यांना जागा द्या कमीत कमी. यांना संत उभा राहता. मुंबईवाल्याला काय करतो, बैठक संपली ना मुंबईवाल्याला शेपटीत वेळ देतो. काय करावं, आले वा 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 मुंबईवाले आले सगळे. आता विषय महत्वाचा आहे. जर मुंबईला आपल्या एकाही पोराला त्रास दिला तर इथं राहणाऱ्या मराठ्यांनी शांततेत आंदोलन करायचंय. पण महाराष्ट्र सुद्धा जाम, मुंबई जाम, महाराष्ट्र सगळा जाम. त्याला आपला नाविलाज. फक्त कोणी जातो दगडफेक करायची नाही.
मुंबई सुद्धा नाही